आषाढी एकादशी दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी योजनांचे पैसे जमा होणार आहेत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी देखील आषाढी एकादशीच्या दिवशी पैसे सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. आज हप्ते वाटपाला सुरुवात करण्यात आली असून महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये आज नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये जमा होत आहेत. सकाळपासून 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की सरकारकडून कोणत्या 12 जिल्ह्यांची नावं सांगितली आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जेव्हा केंद्र सरकारकडून आपल्या महाराष्ट्र शासनाला निधी दिला जातो तेव्हाच पैसे वाटपाला सुरुवात करण्यात येत असते आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असतात. आता केंद्र सरकारकडून सर्वात मोठी घोषणा करण्यात आली असून आषाढी एकादशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार असल्याची घोषणा केली आहे. आज 12 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी पैसे जमा होणार आहेत. आषाढी एकादशी हा दिवस आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. शेतकऱ्यांसाठी याच दिवशी आनंदाची बातमी आली आहे. बरेच शेतकरी हे महाराष्ट्रातील वारकरी आहेत आणि आज या वारकरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे, कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना विठ्ठल पावला असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार आहेत. आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नव्हते. शेतकरी या हप्त्याची वाट बघत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपयाही जमा झाला नव्हता, कारण अजून सरकारकडून हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली नव्हती. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकांमध्ये हप्ता वाटप केलेलं आहे. 20 बँकांमध्ये पैसे सोडण्यात आले असून अखेर नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी 4,000 रुपये जमा झालेले आहेत. शेतकऱ्यांचे तसे आम्हाला मेसेज देखील आले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 4,000 रुपये आज सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झाली. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील आला आहे. ही माहिती शेतकऱ्यांकडून आम्हाला मिळाली. ज्या जिल्ह्यांची नावे सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहेत त्याच जिल्ह्यांमध्ये आज आषाढी एकादशीच्या दिवशी पैसे जमा झाले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या 20 बँकांची नावं सांगितली होती त्याच बँकांमध्ये आज नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका की सरकारकडून कोणत्या 20 बँकांची नावं सांगण्यात आली आहेत, कोणत्या 10 जिल्ह्यांची नावं सांगण्यात आलेली आहेत. शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी आली असून शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होत आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा की तुमच्याही जिल्ह्याचे नाव आणि तुमच्याही बँकेचे नाव सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे का. जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुमच्याही खात्यावर 4,000 रुपयाची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहेत. पण हे पैसे जमा होण्यासाठी ज्या 20 बँकांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे त्या 20 बँकांच्या यादीमध्ये तुमच्याही बँकेचे नाव असायला हवं, कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 20 बँकांमध्ये पैसे सोडल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे तुमचंही खातं या 20 बँकेपैकी एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला देखील पैसे मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज आम्हाला आला आहे त्या शेतकऱ्यांचं खातं देखील या 20 बँकेमध्येच आहे. या 20 बँकेमध्येच मुख्यमंत्र्यांनी पैसे सोडले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी या 20 बँकेतील अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. एकादशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की कोणत्या बँकांची नावं सरकारने सांगितली आहेत. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही शेतकरी योजनेचे पैशाची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आषाढी एकादशी हा दिवस शुभ मुहूर्त ठरला आहे. आषाढी एकादशी हा दिवस सरकारने हप्ता वाटपासाठी ठरवण्यात आला असून याच दिवशी सरकारी योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत.
आज नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे आषाढी एकादशीच्या दिवशी शेतकऱ्यांना मिळत आहेत. पण हे पैसे फक्त सरकारने सांगितलेल्या 20 बँकांमध्ये जमा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या 20 बँकांना आदेश दिले आहेत त्याच बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर चला पाहूया कोणत्या बँकांमध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होत आहेत. त्यामधील पहिली बँक आहे एचडीएफसी बँक. एचडीएफसी बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी योजनांचा लाभ मिळत आहे. आयसीआयसीआय बँकेमध्ये देखील आज शेतकरी योजनांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी योजनेचा लाभ घेता येणार आहे. ॲक्सिस बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज शेतकरी योजनांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. इंडियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आज शेतकरी योजनांचा लाभ मिळत आहे. पुढची बँक जी शेतकरी योजनेसाठी पात्र आहे ती म्हणजे युनियन बँक. युनियन बँकेमध्ये देखील आज पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्र बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. ज्या शेतकऱ्यांचे खातं बँक ऑफ इंडियामध्ये आहे त्या शेतकऱ्यांना देखील आज शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांचं खातं बँक ऑफ बडोदामध्ये आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत. तुमचं खातं स्टेट बँकेमध्ये असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील आज 4,000 रुपये मिळणार आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत. पंजाब नॅशनल बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आज शेतकरी योजनांचा लाभ मिळत आहे. अर्बन बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्या शेतकऱ्यांना देखील शेतकरी योजनांचा लाभ घेता येणार आहे. कोटक महिंद्रा बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होत आहेत. कॅनडा बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील शेतकरी योजनांचा लाभ घेता येणार आहे. तुमचं खातं पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुमच्याही खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत. फेडरल बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील आज शेतकरी योजनांचे पैसे जमा होत आहेत. बंधन बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्याही खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत. आरबीएल बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील शेतकरी योजनांचा लाभ घेता येणार. आयडीबीआय बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 4,000 रुपये जमा होत आहेत. त्याचबरोबर सरकारने जाहीर केलेल्या जिल्ह्यांमध्ये आज शेतकरी योजनांचे पैसे जमा होणार आहेत. तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आषाढी एकादशीच्या दिवशी जमा होत आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज शेतकरी योजनांचा लाभ मिळत आहे. अमरावती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून अमरावती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होत आहेत. परभणी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. सकाळपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत. अकोला जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून अकोला जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत असून बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 4,000 रुपयाची रक्कम जमा झाली. सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होत असून सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज शेतकरी योजनांचा लाभ मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आज योजनेचा लाभ मिळत आहे. पालघर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होत आहेत. नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आज शेतकरी योजनांचा लाभ मिळत असून नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये जमा होत आहेत. शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका की सरकारने जाहीर केलेल्या जिल्ह्यांमध्ये आज आषाढी एकादशीच्या दिवशी पैसे जमा होत असून शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या योजनांचा लाभ मिळत आहेत. त्यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट 4,000 रुपयाची रक्कम सरकारमार्फत ट्रान्सफर केली जात आहे आणि हे पैसे फक्त सरकारने जाहीर केलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळत आहेत. त्यामुळेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होत आहेत आणि शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा लाभ आता पीएम किसान योजनेमार्फत आणि नमो शेतकरी योजनेमार्फत मिळत आहे. डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून आज बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.